तर बिग बॉस मराठी लास्ट वोटिंग ट्रेंड बघा, कोण घराच्या बाहेर झाला आणि कोण एक नंबर ट्रेंड करत आहे. आणि बिग बॉस न म्हणलेलं आहे की एका पक्षात जास्त घराच्या बाहेर जाऊ शकतात आणि एक नंबर ट्रेंड करत आहेत. त्यांचं नाव आहे राकेश बापट. ते एक नंबर ट्रेंड करत आहेत. ज्याच्या पद्धतीने त्यांचा गेम चालू आहे त्याच्या पद्धतीने वोटिंग पडायला लागल्यात, खूप सारे सपोर्ट आले. 2 नंबर ट्रेंड करत आहेत विशाल कोटेन, त्यांचाच विरोधक आणि ज्याच्यामुळे त्यांना जे मास्टरमाइंड प्लेअर म्हणतात विशाल कोटेन, आणि ज्या पद्धतीने टास्क आणि ज्याच्या पद्धतीने वोट पडल्यात खतरनाक. 2 नंबरला वोटिंग ट्रेंड करत आहेत. 3 नंबरला दीपाली सय्यद, ज्याच्या पद्धतीने ऍक्टर्स कम्युनिटी खूप सारे वोट टाकत आहे महाराष्ट्रीयन जनता. 4 नंबरला सागर कारंडेला पण जे वोटिंग आले त्याच्यामुळे 4 नंबरला आणि 3 नंबर मध्ये टक्कर चालू दीपाली सय्यद आणि सागर कारंडे वर खाली होत आहेत. तर 5 नंबरला रेवा कोरासे, ज्याच्या पद्धतीने त्याला वोटिंग पडाल्यात ग्लॅमर असं म्हणू शकता बिग बॉस मध्ये, न्यू ग्लॅमर. त्याच्यानंतर ना जे त्यांचा गेम आहे बघायला गेलं तर त्या 3 वाईल्ड पक्षाचा चांगलाच आहे. तर 6 नंबरला ट्रेंड करत आहे, त्यांचं नाव आहे प्रभू शेळके. 6 नंबरला ट्रेंड करत आहे, पण गेम जरा असं बघायसारखं नाही. 2 अंडी सोडल्याशिवाय त्याचा काही त्याचा प्रभूचा गेम नाही म्हणू शकता. तो लयच दिवस टिकला असं म्हणू शकता त्याच्यामध्ये. तर 7 नंबरला ट्रेंड करत आहेत ससा मीन्स संस्कृती खूप जाण्याची चान्सेस आहेत. वोटिंग पण जरा कमीच पडत आहेत आणि प्रभू आणि त्याच्या डबल इव्हिक्शन होणार. आणि जे बिग बॉस न म्हणलेलं आहे की एका पक्षात जास्त येणार. मी एवढे रिव्ह्यू केले, एवढे बिग बॉस बघितले, 2 पक्षात जास्त कुठलेच गेले नाही की तो काय शो द 15 आहे की एका पक्षात जास्त जाऊ शकतात. पण 2 जण जाणार. मला असं की प्रभू एक फिक्स जाणार, त्याच्यानंतर ना संस्कृती ही जाणारच जाणार. आणि ज्याच्यामध्ये जर एविक्शन आला आणि त्याच्यामध्ये रेवा गेली तर बिग बॉस बघण्यासारखं होईल. तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि आपला फॉलो करायला विसरू नका.